मित्र हो, आजचा जो विषय आहे तो एका महान सम्राटाबद्दलचा आहे, ज्याचं नाव आहे चंगीझ खान. आपल्यापैकी अनेकांचे या नावामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यापैकी दोन गैरसमज मी सुरुवातीलाच दूर करू इच्छितो. पहिला गैरसमज असा आहे की चंगीझ खान हा मुसलमान होता, ही गोष्ट मुळीच खरी नाही. आणि दुसरा गैरसमज असा आहे की याचं राज्य फार थोड्या प्रमाणात किंवा फार थोड्या प्रांतामध्ये पसरलेलं असेल. प्रत्यक्षात चंगीझ खानबद्दल आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं ज्या प्रकारची माहिती असायला पाहिजे एखाद्या सम्राटाबद्दल तशी ती माहिती नाही. याचं कारण आपल्या इतिहासामध्ये याचा फारसा उल्लेख नाही. परंतु या एका माणसाच्या कर्तृत्वाचा आणि त्याचा जगावर झालेल्या परिणामांचा जर आपण विचार केला तर आपल्याला चंगीझ खानची महत्ता आणि त्याचं क्रौर्य या दोघांचाही परिचय होईल. चंगीझ खान हा मंगोल वंशाचा होता. मध्य आशिया आणि मध्ये राहणाऱ्या भटक्या जमातीला मंगोल असं म्हणतात. ते स्वतःला हुन म्हणजेच ज्यांना आपण रोमन जे ख्रिस्तपूर्व काळात ज्या रोमन लोक वेगवेगळ्या देशांमध्ये आक्रमण करण्याकरता रोमन लोकांच्या टोळ्या गेल्या होत्या, त्यांच्यापैकी एका टोळीचं नाव हुन असं आहे. भारतावर देखील या हुन टोळ्यांनी बरीच वेळा आक्रमण केली होती. त्यांना पश्चिमेत तारतार म्हणजे नरकातून आलेले सैतान असंही म्हणतात. याचं कारण मी नंतर सांगणारच आहे. तर असा हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा एक वंश असणारा भाग आहे. साधारणपणे मध्य आशियाच्या मधल्या भागामध्ये आणि तिथून तर जवळपास युक्रेनपर्यंत जो भाग पसरलेला आहे त्याला पश्चिम स्टेपी असं म्हणतात. हा भाग जो आहे हा अत्यंत खडकाळ आहे, डोंगरी आहे. बऱ्याच ठिकाणी मधल्या भागांमध्ये कुठे कुठे वाळवंटही आहे आणि शेतीभातीची फारशी काही सोय नाही. त्यामुळे इथे राहणारे जे लोक आहेत ते अत्यंत भटक्या स्वरूपाचे आणि मिळेल ते खाऊन जगणारे रानटी वृत्तीचे लोक आहे असं मानलं जातं. आपल्या मधल्या इतिहासाच्या कालखंडात 3 साम्राज्य फार गाजलीत. त्यापैकी एक म्हणजे ऑटोमन साम्राज्य, दुसरं मुघलांचं साम्राज्य आणि तिसरं मंगोलांचं साम्राज्य. यापैकी मुघलांच्या साम्राज्याबद्दल भारतीयांना सगळ्यांना माहिती आहेच. ऑटोमन साम्राज्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे हे असं एक साम्राज्य आहे की जे तुर्कस्तानमध्ये सुरू झालं आणि ज्याचा प्रभाव आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांना आणि आफ्रिकेला मोठ्या प्रमाणात जाणवला. याचं वर्चस्व या सर्व तिन्ही खंडांवर एकाच वेळेला होतं आणि असं स्वाभाविकपणे कुठल्याच राज्याला किंवा राजाला सहसा शक्य झालं नाहीये. परंतु मंगोल साम्राज्य हे त्याहीपेक्षा वेगळं आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एका माणसाने निर्माण केलेलं साम्राज्य आहे. त्याचं नाव आहे चंगीझ खान. हा मंगोल साम्राज्याचा संस्थापक होता, एक महान सम्राट आणि साम्राज्य निर्माता म्हणून त्याची ओळख करून दिली जाते कारण त्याचं कर्तृत्व अत्यंत असाधारण आहे. त्याचा जन्म 1162 साली बुरखान नावाच्या पर्वताच्या खाली असणाऱ्या एका ऊन नावाच्या नदीच्या किनारी झाला. आज हा पर्वत मंगोलिया नावाच्या देशात आहे. जेव्हा चंगीझ खान जन्माला आला तेव्हा त्याच्या हातावर एक रक्तकंकण जन्मखून म्हणून होतं. त्या जमातीत अशी एक मान्यता आहे की अशी रक्तकणकणाची खून असणारी जी व्यक्ती असते तो महान नायक होतो. चंगीझ खानच्या बाबतीत तरी हे निश्चितच खरं ठरलेलं आहे. आणि चंगीझ खान हा लहानपणापासूनच एका वेगळ्या वृत्तीचा मनुष्य होता. त्याचे वडील त्याच्या जमातीचे, त्या मंगोल प्रांतातल्या एका जमातीचे, मंगोल प्रांतात अनेक रानटी जमाती आहेत, त्यापैकी एका जमातीचे प्रमुख होते. विलक्षण अंधश्रद्धाळू आणि अनेक प्रकारच्या परंपरांना जोपासणारा हा जो समाज होता हा सुशिक्षित तर नव्हताच, परंतु सुसंस्कृत देखील म्हणता येईल अशा प्रकारचा नव्हता. चंगीझ खानचं खरं नाव तामुजीन असं होतं. त्याच्या वयाच्या 9व्या वर्षीच त्याचा विवाह झाला. त्याच्या बायकोचं नाव बोरते असं होतं. आणि त्याला खरं पाहिलं असता वंशपरंपरेनेच टोळीचं प्रमुखपद मिळायला पाहिजे होतं. त्याचे आई वडील कसे दिसत असतील याचं एका चित्रकाराने एक चित्रच काढलेलं आहे. त्यावरून त्यांच्या एकंदर स्वभाव वैशिष्ट्याची आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकेल. त्याच्या वडिलांवर तुर्कस्तानातल्या एका जमातीने विषप्रयोग केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. असं मानलं जातं की त्यांची जी स्पर्धक जमात होती तारतार टोळीची त्यांनीच त्याला मारलं. त्यावेळी तो अत्यंत लहान होता, 7 वर्षांचाच केवळ होता. परंतु जेव्हा तो 13 वर्षाचा झाला तेव्हा तो आपल्या टोळीचं नायकत्व मागण्याकरता तारतार लोकांकडे गेला. तेव्हा त्यांनी त्याला शिक्षा दिली. काय शिक्षा दिली असेल तर त्याच्या गळ्यामध्ये एक मोठा खोडा बांधण्यात आला आणि जवळपास 5 वर्ष त्याच्या गळ्यात हा खोडा तसाच राहिला. त्याच्यामुळे त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम झाला. विलक्षण कठीण अवस्थेमध्ये त्यांनी आपलं जीवन काढलं. परंतु ज्या क्षणाला तो या खोड्यातून बाहेर आला त्यावेळी
तो एक अत्यंत प्रखर, कणखर आणि विलक्षण क्रूर स्वभावाचा व्यक्ती झाला होता. आपल्या टोळीचं प्रमुखत्व मिळावं असं जसं त्याला वाटत होतं, तसंच त्याच्या भावालाही वाटत होतं आणि म्हणून त्याने आपल्या भावाची हत्या वयाच्या 17व्या वर्षीच केली. अनेक दिवस जंगलात राहिला, परांगदा आणि हालापेष्ट्या सहन केल्यात. भूक आणि वनवासामुळे तो प्रकृतीने आणि स्वभावाने विलक्षण कणखर झाला होता. परंतु त्याच्या मनात असणारी सुडाची आणि संतापाची भावना मात्र काही कमी होत नव्हती. ज्या जमातींनी आपल्याला त्रास दिला अशा मंगोल, तरतार आणि इतर जमातींचा, तुर्क जमातींचा आपण विनाशच करायचा, असा त्यांनी जणू काही मनाशी निश्चयच केला होता. त्याचं बालपण जितकं कठीण होतं, त्यामुळे त्याला अभ्यास करायला, शिकवायला कोणी मिळालंच नाही. परंतु भालाफेक, तलवार यांचं शिक्षण त्यांनी स्वतःच्या भरोशावर घेतलं आणि टोळीतल्या मोठ्या मोठ्या योद्ध्यांबरोबर सतत सराव करीत राहिला. त्याला शाळेत जाता आलं नाही, त्यामुळे त्याला लिखाण वाचन तर मुळीच येत नव्हतं. परंतु टोळीतील लोकांचे व्यवहार कसे होतात, त्यांचं वर्तन कसं आहे, त्यांच्या वागण्याच्या पद्धती याचा तो सूक्ष्म अभ्यास करीत होता आणि त्यामुळे त्याला एखाद्या टोळीचं, एखाद्या समाजाचं नेतृत्व कसं करावं हे उपजतच येऊ लागलं. त्या पत्नीचं त्याच्या पत्नीचे वडील एका टोळीचे प्रमुख होते. त्या टोळीला जवची असे म्हणत. आपल्या पत्नीला मागायला जेव्हा तो आपल्या सासऱ्याकडे गेला, तेव्हा त्याला त्याच्या सासऱ्यांनी सांगितलं की आधी तुला तुझं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. त्यामुळे त्याने अनेक छोट्या टोळ्यांवर सुरुवातीला हल्ला केला, काहींशी मैत्री केली आणि त्यातून संघर्ष झाला. त्याचा मित्र जमुका नावाचा होता. त्यालाही या टोळीचं प्रमुखत्व हवं होतं. त्याला त्याच्या पत्नीबरोबर म्हणजे बोरतेबरोबर तिला पळून राहायचं होतं. चंगीज खानाने जमुकाची हत्या केली आणि आपल्याला विरोध करणाऱ्या सर्वांचा विनाशच करून टाकला आणि एक प्रकारे तो एक निर्विवाद नेता झाला. आपल्या विरुद्ध असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जिवंत ठेवायचं नाही, त्यांना शोधून काढायचं आणि त्यांना त्यांची हत्या करायची. आपल्याला विरोधच होता कामा नये असा त्याचा निश्चयच केला होता. आणि याचा परिणाम असा झाला की त्याच्या या सर्व हत्याकांडांचा विलक्षण परिणाम त्या टोळीवर झाला. सर्व टोळीतील सदस्यांनी त्याला आपला निर्विवाद नायक म्हणून स्वीकारलं आणि हळूहळू तो मंगोल जमातीचा एकमेव आणि सर्वात शक्तिशाली नेता झाला. त्यांचा समाज भटकाच होता, त्यामुळे संपत्ती, साधनं अशी काही फारशी नव्हतीच. फक्त घोडे आणि काही जनावर. आपल्या आसपासच्या टोळ्यातला लुटणे, त्यांची संपत्ती ताब्यात घेणे, त्यांची संपत्ती म्हणजे मुख्यत्वे करून घोडे आणि इतर जनावरं ताब्यात घेणे, मौल्यवान धातू ताब्यात घेणे आणि तंबू पळवून नेणे, एवढ्यावरच त्या लोकांना समाधान होतं. परंतु चंगीज खानला मात्र हे मान्य नव्हतं. त्याला त्याहीपेक्षा काहीतरी मोठं करायचं होतं आणि त्यामुळे आपल्या विभागलेल्या टोळ्यांना एकत्र आणणं, त्यांच्यातले आपसातले संघर्ष कमी करणं आणि असं करून त्यांच्यामधल्या ज्या शूर लोकांना विनाकारण मृत्युमुखी पडावं लागत होतं, त्यांना वाचवायचं आणि त्यांना आपल्या टोळीत, आपल्या सैन्यात सहभागी करून घ्यायचं, याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातून त्यांनी आपल्या टोळीमधले सर्व संघर्ष संपवून टाकले. याकरता काही टोळी प्रमुखांना त्यांनी मारून पण टाकले. अशा प्रकारे एक सशक्त आणि एकसंघ मंगोल समाज त्यांनी निर्माण केला. एखाद्या साम्राज्याची निर्मिती करण्याकरता कशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे हे चंगीज खानच्या चरित्रावरून आपल्या सहजपणे लक्षात येईल. एका लेखकाने चंगीज खानच्या एका साम्राज्याच्या निर्मितीच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी सांगितली आहे ती याच स्वरूपाची आहे. एकसंघ समूहाची निर्मिती झाल्याशिवाय आपण सशक्त आणि प्रभावी होऊ शकत नाही, पराक्रमी होऊ शकत नाही. त्याकरिता आपल्या टोळ्यांमधले प्रत्येक व्यक्तीमधले असणारे द्वेष, संघर्ष, विद्वेषाच्या भावना कमी करणं, पराभूत सैनिकांमध्ये निष्ठा आणि प्रामाणिकपणे असेल तर त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घ्यायचा आणि आपला सैन्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या समूहाचा विकास झाला पाहिजे. याकरता त्यांनी एक नवीनच तंत्र वापरलं. अनेक वेळा टोळी प्रमुखांची किंवा टोळीतल्या पुरुष सदस्यांची हत्या झाली की त्यांची मुलं अनाथ व्हायची. त्या अनाथ मुलांना तो आपल्या टोळीत सहभागी करू लागला आणि अशा प्रकारे एक मोठं सैन्यच त्यांनी तयार केलं आणि प्रत्येक युद्धानंतर अधिकाधिक समर्थ होण्याची त्यांनी तयारी सुरू केली. त्याच्या लक्षात एक आलं की जर आपण एकत्र आलो, मंगोल वंशाचे सर्व लोक एकत्र आले, तर आपण अत्यंत पराक्रमी आणि शूर कडवी जमात तयार करू शकतो. परंतु आपसात भांडणाऱ्या, टोळीमध्ये जगणाऱ्या या लोकांना एकत्र आणणं विलक्षण कठीण काम होतं. कारण हे सर्व लोक विलक्षण विक्षिप्त स्वरूपाचे होते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या गोष्टीसाठी तह करणं, संधी करणं, मैत्री करणं सहजासहजी शक्य होत नसे. प्रत्येक गोष्ट तलवारीच्या टोकावरच सोडवता येते असा त्यांचा एक गैरविश्वास होता. परंतु चंगीज खानाने आपल्या शक्ती आणि चातुर्याने त्यांना त्यांच्यातले कलह मिटवले आणि आपल्या समुदायाचा तो नायक झाला. त्यानंतर त्याला एक पदवी प्राप्त झाली. त्याचं नाव होतं तैमुजीन, परंतु त्याला लोक चंगीज खान या नावाने ओळखू लागले. 1190 मध्ये त्यांनी आपल्या सैन्याला एकत्र करायला प्रारंभ केला. चांगले सेनानी आणि चतुर सल्लागार यांना संघटित केलं. एक छोटी वसाहत निर्माण केली.
त्यांनी दोन गोष्टींवर विलक्षण भर दिला. आजही कोणत्याही नायकाच्या दृष्टीने हे दोन गुण फार महत्वाचे आहेत. पहिला निष्ठा आणि दुसरा शिस्त, त्यासोबतच प्रामाणिकपणा. आपण जग जिंकू शकतो, आपण आसपासच्या प्रत्येक देशाला हरवू शकतो, परंतु त्याकरता तुम्ही मला सहकार्य करा. जर मी काही जिंकलं तर त्यातल्या लुटीचा हिस्सा तुम्हालाच मिळेल. अशा प्रकारची त्यांनी आपल्या टोळीतल्या सदस्यांना आश्वासनं दिली आणि एका नवीन विजय यात्रेलाच प्रारंभ झाला. त्याचं पहिलं आक्रमण झिया नावाच्या राज्याविरुद्ध होतं. हे आक्रमण या आक्रमणात तो सहज यशस्वी झाला. त्यात त्याला मोठं यश मिळालं. त्याने नंतर मंगोल राज्याच्या आसपासच्या अनेक राजांना जिंकून घेतलं. प्रत्येक मोहिमेत त्याला यशच मिळत गेलं. चीनमधल्या जीन राजाविरुद्ध त्यांनी आक्रमण केलं आणि जीन राजाचा जेव्हा त्यांनी पराभव केला तेव्हा त्याला दक्षिण चीनचा बराच मोठा भाग त्याच्या ताब्यात आला आणि मंगोल देशावर तर 1209 पर्यंत त्याचं संपूर्ण साम्राज्य स्थापन झालं होतं. परंतु त्यांनी तो समाधानी होणार नव्हता. त्याला एका नवीन जगाची निर्मिती करायची होती आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा मंगोलियाच्या बाहेर मोहिमा करायचं ठरवलं. सर्वप्रथम त्यांनी मंगोलियाच्या बाहेर असणाऱ्या एका छोट्या पर्शिया आणि मंगोलियाच्या सीमेवर असणाऱ्या राजाशी मैत्रीचा हात पुढे केला. त्यासाठी त्यांनी 500 व्यापारी पाठवले. परंतु त्या राजाला वाटलं हा रानटी मनुष्य आपलं काय बिघडवू शकणार आहे आणि म्हणून त्यांनी त्या 500 व्यापाऱ्यांनाच बंदिस्त करून टाकलं. त्यानंतर त्यांनी आपले 3 राजदूत पाठवले. त्या राजांनी त्यांच्यापैकी दोघांची हत्या केली आणि 500 व्यापाऱ्यांच्या मुंडक्यासोबत एका राजदूताला वापस पाठवलं. त्यामुळे चंगीझ खान विलक्षण संतापला. त्यांनी 50,000 सैनिकांसोबत त्या राज्यावर हल्ला केला. परंतु हा हल्ला न सांगता झाला. त्या काळातल्या युद्ध संकेतानुसार कदाचित युद्धाची कल्पना देणं आवश्यक असावं. चंगीझ खानने असा कोणताही संकेत पाळला नाही. हे युद्ध विलक्षण भयानक झालं. खानांनी संपूर्ण राजधानी निर्मनुष्य केली. राजाचा वध झाल्यानंतर सर्व नागरिकांना बाहेर काढलं. त्यात लहान मुलं, स्त्रिया, त्यांची जनावरं, घोडे, मांजरी, कुत्री सर्व होती. अवघ्या 2 तासामध्ये त्यांनी 12 लाख लोकांची हत्या केली. त्यांच्या धडांचं एक मोठं पिरॅमिडच तयार केलं. संपूर्ण राजधानी जाळून टाकली आणि आज असं म्हटलं जातं की तो प्रांत किंवा ते राज्य कुठे होतं हे भूगोलात आणि इतिहासात शोधून सुद्धा सापडणार नाही, इतका त्याप्रमाणे त्याचा विध्वंस केला. हे करण्याचा हेतू काय होता? आसपासच्या राज्यांवर, आसपासच्या लोकांवर आपली दहशत निर्माण करायची. कोणीही माझ्या विरुद्ध भुरं सुद्धा काढणार नाही. माझ्या क्रूरतेची, माझ्या पराक्रमाची लोकांना न सांगताच ओळख होईल आणि त्यातून ते मला शरण येतील, अशा प्रकारचा एक दहशतीचा विचार त्याच्या मनात होता. त्यानंतर त्यांनी छोटी छोटी राज्य काबीज करायला सुरुवात केली. त्याच्यासोबत एक त्याचा नेहमी आवडता पक्षी असायचा. हा पक्षी ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आज आक्रमण करायचं, अशा प्रकारचा त्याचा एक संकेत होता. प्रत्येक विरोध करणाऱ्या राजाला त्यांनी कठोर शिक्षा दिल्या. बहुतेक राजांचे त्यांनी डोळेच फोडले. त्यांच्या सेनानींच्या आणि राजांच्या कानामध्ये शिसं भरलं. त्यांच्या स्त्रियांना त्यांनी आपल्या सैन्याला मुक्तपणे लुटण्याची मुभा दिली. जर त्याचे कोणी विश्वासू सैनिक असतील, मंत्री असतील, सल्लागार असतील, घोडे, कुत्रे, मांजरी असतील, त्या सर्वांचा वध करायचा. कारण जो एखाद्या राजाशी प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे, तो माझ्याशी निष्ठावान कधीच होणार नाही, अशा प्रकारचा त्याचा विचार होता. आणि म्हणून त्याची सर्व कामगिरी जी होती ती सुडावर आणि दहशतीवरच आधारित होती. चंगीझ खानाचं स्वतःच एक वाक्य लक्षात घेणं आहे. द ग्रेटेस्ट हॅपीनेस इज टू व्हँक्विश or eliminate your enemies, to chase them before you, to rob them of their wealth, to see those dear to them bathed in tears, to clasp to your bosom their wives and their daughters. आपल्या शत्रूचा पूर्ण विनाश केला पाहिजे. त्याचे अपत्य, त्याचे स्नेही, त्याचे हितचिंतक रडतानाच तुम्हाला आनंद झाला पाहिजे, अशा प्रकारचा क्रूर विचार त्याच्या मनात नेहमीच होता. त्याचं युद्धविषयक धोरण विलक्षण स्पष्ट होतं. शत्रूचा पूर्ण पराभव. चंगीझ खानाने एका नवीन युद्धतंत्रालाच जन्म दिला आहे. त्याला आज टोटल वॉर असं म्हणतात. त्याबद्दल मी नंतर सांगणार आहे. त्यासाठी वेढा घालून शत्रूला हताश करायचं, त्यांचं सामर्थ्य आणि साधनं संपवून टाकायची, शत्रूला शरण येण्याकरता भाग पाडायचं आणि विलक्षण क्रूरपणे शत्रूचा बिमोड करायचा. चंगीझ खानाच्या या क्रौर्याचं वर्णन करणारा एक चित्रपट माझ्या पाहण्यात आला आहे, द मंगोल्स नावाचा. या चित्रपटामध्ये चंगीझ खानाने किती लोकांना किती क्रूरपणे मारलं याचं ज्या प्रकारचं चित्रण केलं आहे ते मनाला सुन्न करणार आहे. समग्र युद्ध, टोटल वॉर म्हणजे काय हो, की एखाद्या शत्रूविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर तो शरण जरी आला युद्ध करण्यापूर्वी, तरी त्याला शरण किंवा माफी द्यायची नाही, त्याला क्षमा करायचं नाही, तर त्याचा संपूर्ण नाश करायचा. त्याचे सैनिक, अनुयायी, मुले, स्त्रिया, पाळीव जनावरं, नगर, प्रासाद यांची पूर्ण वाताहत करायची. पुन्हा कधीही शत्रू आक्रमणासाठी उभाच राहू शकणार नाही, अशा प्रकारे त्याचा पूर्ण विमोड करायचा. या युद्धतंत्रालाच समग्र युद्धाचं किंवा टोटल वॉरफेअर असं म्हणतात. हे तंत्र नंतर इस्लाममध्ये
आणि मध्य आशियातल्या अनेक सुलतानांनी आणि राजांनी वारंवार वापरलेला आहे, याचा भारताला तर फारच वेळा अनुभव आलेला आहे. चंगीझ खानाने हे तंत्र लोकप्रिय केलं आणि त्यामुळे तो अत्यंत अल्प अवधीमध्ये एक महान सेनानी म्हणून पुढे आला. त्याचं युद्ध कौशल्य विलक्षण परिपूर्ण स्वरूपाचं होतं. तो खूप क्रूर आणि साहसी होता. तो सतत चढाई करण्याकरता, युद्ध करण्याकरता तयार असायचा. एका दिवसामध्ये 150 ते 200 किलोमीटर अंतर कापून जाणारे साहसी उत्तम दर्जाचे घोडेस्वार त्याच्यासोबत नेहमी तयार असायचे. त्यामुळे लांब पल्ल्याची मोहीम ते पूर्ण करीत. हल्ला करताना जरी सुद्धा एखाद्या शत्रूला वाटलं की चंगीझ खान जवळपास कुठेतरी हल्ला करणार आहे, प्रत्यक्षात त्याचा हेतू मात्र दूरच्या कुठल्यातरी राज्यावर हल्ला करायचा असायचा. त्यामुळे तो राजा तयारच नसायचा. त्याची नेमबाजीवर इतकी विलक्षण पकड होती की त्यामुळे तो एकाच वेळी अनेक बाण सहजपणे मारू शकत होता. दूर अंतरावर अचूक नेम साधू तो स्वतःच उत्तम सैनिक होता. त्यामुळे त्याच्या सैनिकांना त्याचं अनुकरण करायचं प्रोत्साहन आपोआप मिळत होतं. चंगीझ खानच्या या पराक्रमाचं वर्णन करणारं जॉन वेन या प्रख्यात अमेरिकन हॉलिवूड चित्रपटातल्या नायकाने एक सुंदर चित्रपट केलेला आहे. त्याचं नाव आहे द कॉन्करर. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहायला पाहिजे, कारण या चित्रपटामध्ये चंगीझ खानचं युद्ध कौशल्य अर्थात जॉन वेनच्या स्वरूपात अत्यंत उत्तम प्रकारे व्यक्त झालेलं आहे. युद्धाचा हेतू काय असेल तर अन्नधान्याची कमी असणाऱ्या मंगोलियासारख्या रानटी प्रदेशामध्ये, ओसाड प्रदेशामध्ये पाणी आणि अन्न नाही, त्यामुळे शेती नाहीच. मग मुख्य व्यवसाय कोणता तर लुटमार, घोडे आणि लोकर विकून धनप्राप्ती करणे, सीमावर्ती भागावर हल्ले करणे आणि त्यातून आपली उपजीविका करणे. चंगीझ खाननी या सर्व लुटमारीच्या तंत्राला एक व्यावसायिक स्वरूपच प्राप्त करून दिलं. त्यामुळे त्याचं सैन्य हे नेहमीच युद्धाकरता उत्साहाने तयार असायचं, कारण प्रत्येक वेळा कुठेतरी हल्ला झाला की काहीतरी मिळणारच आहे, काहीतरी आपल्याला अधिक पैसा मिळणार आहे, धन मिळणार आहे, घोडे मिळणार आहेत, अशा प्रकारची खात्री त्याच्या सैनिकांना असायची. चंगीझ खानला नंतर नंतर एका महान सम्राट होण्याची स्वप्न पडायला लागली. त्यांनी आपल्या टोळीतल्या शूरवीरांना मोठी मोठी आमिषं दिली आणि सांगितलं की आपण मोठ्या मोहिमांवर जाऊ. आसपासचा भाग जिंकून आपल्याला काय मिळणार आहे, कारण आसपासचा सर्व मध्य आशियातला तो भाग जो होता तो एकतर वाळवंटी होता किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शेती होऊ शकत नव्हती. मग आपल्याला जर अधिक दूरच्या समृद्ध प्रदेशात जाता आलं तर आणखीन धन आणि संपत्ती मिळू शकेल, अशा प्रकारची महत्वाकांक्षा त्यांनी आपल्या अनुयायांमध्ये निर्माण केली आणि त्याच्या साम्राज्याच्या सीमांना त्यांनी अनेक अंगांनी विस्तारले. एका बाजूला जपान तर दुसऱ्या बाजूला पोलंड. चीन, रशिया, हंगेरी, इराण ही सर्व राज्य त्यांनी काबीज केली. हे सर्व देश त्यांनी काबीज केले. मध्य पूर्व, मध्य आशिया हा सर्व भूभाग त्याच्या साम्राज्यात सहभागी झाला. एवढा प्रचंड भूभाग इतर कोणत्याही राजाला आजपर्यंत जिंकता आलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चंगीझ खाननी आपल्या जमातीचा विकास करण्याचा प्रयत्न केला. जगातलं दुसरं सर्वात मोठं साम्राज्य, इंग्लंडच्या साम्राज्यानंतर दुसरं सगळ्यात मोठं साम्राज्य जर कोणाचं असेल तर ते चंगीझ खानचंच आहे. आणि त्याच्यावर एक पुस्तक आहे, द राईज अँड फॉल ऑफ द सेकंड लार्जेस्ट एम्पायर इन द वर्ल्ड. कशा प्रकारे हे साम्राज्य बांधल्या गेलं तर अनेक नवीन नगरांची निर्मिती करण्यात आली. चंगीझ खान जरी क्रूर होता, महत्वाकांक्षी होता, त्यासोबत त्याला विकासाचा एक वेगळा दृष्टिकोनही प्राप्त झाला होता. आपल्या सैन्याच्या झटपट प्रवासाकरता आणि व्यापाराच्या विकासाकरता रस्ते आणि महामार्गांची आवश्यकता आहे हे त्याला कळतच होतं. आणि त्यामुळे त्याने जिथे जिथे राज्य जिंकलीत त्या राज्यांना मंगोल प्रांताशी कसं जोडता येईल, मंगोल देशाशी कसं जोडता येईल याकरता मोठ्या महामार्गांची निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला. ज्या ज्या सैनिकांनी त्याच्याकडे शरणागत पत्करली असेल त्यांना गुलाम म्हणून हे रस्ते बांधण्याकरता त्यांनी वापरलं. आणि अशा प्रकारे त्यांनी आपला एकंदरीतच राज्याचा विकास केला. त्यांनी धर्मशाळा बांधण्यावर विश्वास ठेवला होता, कारण जरी तो क्रूर होता तरी तो धार्मिक देखील वृत्तीचा होता. त्याला असं वाटायचं अशा प्रकारच्या कृत्यांमधून धर्मशाळा बांधून आपण आपलं पाप कमी करतो, कदाचित पुण्यात वाढ करीत आहोत. मंगोल समाजाच्या विकासाकरता त्यांनी अनेक कार्य केली. आजही मंगोलिया त्याचा ऋणी आहे, ते याच कारणाकरता. चंगीझ खानचं साम्राज्य किती प्रचंड होतं या नकाशावरून आपल्या लक्षात येईल. तत्कालीन भारताच्या 3 अंगांच्या सीमांना ते भिडलेलं होतं. अफगाणिस्तान, काश्मीर आणि पेशावर या सर्व बाजूंनी चंगीझ खानचं राज्य होतं. सिंधू नदीच्या तीरावर तो आला होता, परंतु त्यानंतर तो भारतात प्रवेश त्यांनी केला नाही, याचं कारण मी नंतर सांगेन. एका बाजूला रशिया त्यांनी पूर्णपणे जिंकून घेतलेला होता. चीन पूर्णपणे त्याच्या अंकित होता. आजच आपण जर रशियाचा आणि चीनचा विचार केला तर हे किती मोठे देश आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. पण या सर्व देशांवर त्याचं सहजपणे साम्राज्य निर्माण झालं. त्याच्या क्रौर्याच्या दहशतीमुळे निर्माण झालं. तो खूप क्रूर आणि कठोर शासक होता. तो दहशत निर्माण करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देत होता.
आपल्या शत्रूंचा, आपल्या विरोधकांचा अत्यंत दुष्टपणे तो विमोड करीत होता. असं मानलं जातं की त्यांनी सुमारे 4 कोटी लोकांची हत्या केलेली आहे. आता इतिहासातला हा आकडा कदाचित खरा असू शकेल, परंतु 4 कोटी लोकांची हत्या करणाऱ्या माणसाला दयाळू आणि उत्तम दर्जाचा शासक म्हणणं मात्र कोणाच्याही जीवावरच येईल. त्यांनी केलेल्या ज्या शिक्षा होत्या त्यांचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आता ऐकताना सुद्धा आपल्या मनात एक प्रकारचा एक तिटकारा किंवा शिसारी येईल. त्याच्या काही शिक्षांबद्दल तुम्हाला मी सांगू इच्छितो. त्याच्या राजवाड्यात एक मोठा हौद होता. त्याच्या आजूबाजूला लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती, जसं आपलं एखादं स्टेडियम असतं त्या प्रकारची. आणि त्या हौदामध्ये तो आपल्या शत्रूला सोडत असे आणि मग 3 बाजूंनी उपाशी कुत्री त्यांच्या अंगावर तो सोडत असे आणि त्या कुत्र्यांनी त्याचे लसके तोडताना तो आपल्या सैनिकांना ते पाहण्याकरता, सेनाधिकाऱ्यांना ते पाहण्याकरता भाग पाडत होता. त्यामुळे त्यांच्या मनात अशी दहशत निर्माण होती, कधीही खानाच्या विरुद्ध आपण जाणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं मानसिकता तयार व्हायची. या सर्व कथा तो वारंवार लोकांपर्यंत जाव्या याच्याकरता तो अनेक भाटांना, चरांना प्रोत्साहन द्यायचा की माझ्या अन्याय, माझ्या अत्याचाराच्या, माझ्या क्रौर्याच्या कथा ठिकठिकाणी जाऊन सांगा, ज्यामुळे लोक मला घाबरतील, लोक मला शरण होतील. त्यांनी तुर्कस्तानच्या साम्राज्यावर हल्ला केला. त्यावेळी त्याच्याविषयी 8 लाख सैनिक होते. त्यांनी तुर्क साम्राज्याची प्रचंड मोडतोड केली. आपल्या साम्राज्य विकासासाठी त्यांनी तुर्कस्तानचा बराच भाग जिंकून घेतला. त्या पाठीमागे आणखीन एक कारण होतं. त्याच्या वडिलांची हत्या काही तुर्क लोकांनी केली होती असा एक समज होता. त्यामुळे तुर्क लोकांना शिक्षा देण्याकरता अशा प्रकारे आपण प्रयास केलाच पाहिजे असं त्याची मनापासून धारणा होती. त्याच्या अंतिम काळी त्याचं राज्य 240 दशलक्ष किलोमीटर एवढ्या भूभागावर पसरलेलं होतं, यावरून आपल्या लक्षात येईल. 1894 मध्ये म्हणजे चंगीज खानच्या अंतिम काळामध्ये चंगीज खानाचा साम्राज्य युरोप, आशिया, आफ्रिकेच्या अगदी टोकापर्यंत, व्हिएतनाम आणि रशिया या सर्व भूभागांना अंकित करून झालेलं होतं, हे या नकाशावरून आपल्या लक्षात येईलच. त्याची नेतृत्व शैली लक्षात घेण्यासारखी आहे. तो विलक्षण एकतांत्रिकपणे राज्य करणारा कठोर शासक होता. आपल्याला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहनच करायचं नाही अशी त्याची एक मानसिकता होती. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारचा निर्णय घेतला असेल तो निर्णय सर्वांवर बंधनकारक आहेच आणि जर कोणी त्या निर्णयाला विरोध करेल तर त्याला मृत्यूच्या द्वारात जाण्याचा मार्ग मोकळाच आहे अशी त्याची धारणा होती. तो कोणालाही कधीही माफ करत नसे. त्याला असं वाटायचं एखाद्या शत्रूला जर आपण माफ केलं तर नंतर तो उलटेल आणि म्हणून तो कधीही शत्रूला माफ करत नसे. कोणताही निर्णय त्याच्या संमतीशिवाय कोणाला घेता येत नव्हता. त्याला त्याचं व्यवहार ज्ञान अत्यंत उत्तम दर्जाचं होतं, त्यामुळे तो सहसा चुकत नसे. आणि एक महत्वाची गोष्ट त्याच्याबद्दल सांगितली जाते ही दंतकथाही असावी की त्याला समोर उभा असणाऱ्या माणसाच्या मनातले विचार सहजपणे वाचता येत होते. त्याच्यामुळे त्याचे मंत्री, सेनाधिकारी, विविध देशांचे त्याच्याकडे आलेले राजदूत त्याला घाबरत, कारण आपल्या मनातला विचार जर हा अचूकपणे वाचू शकला तर आपलं भवितव्य काय आहे याची त्यांना जाणीव असायची. त्याचं नेतृत्व विलक्षण खंबीर स्वरूपाचं होतं. तो रणांगणात आणि युद्धात ज्यांनी कोणी त्याला विरोध केला असेल, ज्यांनी कोणी त्याला आव्हान दिलं असेल त्याला तो माफ करत नसे. प्रथम शरण या, अन्यथा नंतर माफी नाही. त्यामुळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि पर्शिया या देशांच्या राजाला त्यांनी ठार मारून टाकलं. अफगाणिस्तानात त्यांनी केलेली लांडगेतोड आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहे. तो त्याचे जे योद्धे होते, त्याचे जे सेनानी होते, त्याचे जे सैनिक होते ते विलक्षण स्वार्थी आणि क्रूर स्वरूपाचे होते. कपट, धूर्तपणा आणि आक्रमक स्वभाव त्यांच्याकडे जमातीतूनच वंश परंपरागत पद्धतीने चालूनच आलेला होता. त्यासोबत घुडस्वारी आणि तलवारबाजीमध्ये ते विलक्षण प्रवीण होते. त्यामुळे अशा लोकांशी विरोध करून त्यांच्याशी संघर्ष करणं, त्यांच्याशी युद्ध करणं, द्वंद्व करणं अनेकांना शक्य होत नसे. कारण ज्या प्रकारचं आक्रमक वृत्तीने ते आक्रमण करीत, ज्या प्रकारे विलक्षण तडफेने ते युद्ध करीत, त्यामुळे त्यांच्या त्या तडफेच्या प्रभावापोटी शत्रू गर्भगळीत होऊन जात असे. प्रतिकूल वातावरणात सहजपणे जगणारी त्यांची ही जमात होती. त्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगू इच्छितो. बरेच वेळा अन्नधान्याशिवाय त्यांना बरीच लांब पल्ल्याची मोहीम करावी लागायची. अशा वेळेला आपल्यापाशी असणाऱ्या अतिरिक्त घोड्यांना कापून त्यांचं रक्त पिऊन सुद्धा ते लोक सहज जगत असत. चंगीज खानाने अनेक राजांना अनेक ठिकाणी क्रूरपणे मारलं. त्याच्याबद्दल त्याचंच एक वाक्य पुन्हा सांगतो. इफ एन एनिमी रिफ्यूज टू सरेंडर, चंगीज खान वुड ऑर्डर डेथ ऑफ द एंटायर पॉप्युलेशन. एखाद्या देशाच्या राजांनी, सैन्याधिकाऱ्यांनी जर विरोध केला, शरण आला नाही तर तिथल्या संपूर्ण जमातीचा, जनतेचा पूर्ण विध्वंस, पूर्ण विनाश, पूर्ण हत्याकांड करायचा हा त्याचा एक
बाणा होता आणि तसा तो जगला सुद्धा. त्याच्या विजयाचं रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे. एक पुस्तक आहे चंगीझ खान राईड्स वेस्ट. तो कशा प्रकारे त्यांनी बुखारा, समरकंद आणि इतकं अनेक शहरांना जिंकून घेतलं, त्याचं रहस्य आपण जरा लक्षात घ्या. त्याच्यापाशी सैन्य कमी होतं, परंतु सैनिक निष्ठावान होते. त्यांनी अनेक नवीन युद्धतंत्रांचा शोध लावला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. युद्धाचं एक सामान्य सूत्र असं आहे की ज्याच्यापाशी नवीन अभिनव आणि पूर्वी शत्रूंनी कधी न पाहिलेली तंत्र आणि युद्धकला असेल, शस्त्र असतील, असा व्यक्ती सहसा यशस्वी होतो. ज्या शस्त्रांचा शत्रूला परिचयच झाला नसेल, ज्या शस्त्रांची आक्रमकता, ज्या शस्त्रांचे आघात यांचं स्वरूपच माहीत नसेल, त्या तंत्रांचा विरोध करणं शत्रूला सहजासहजी शक्य होत नाही. अत्यंत आक्रमक चढाई, कुटील नीतीचा वापर करून चंगीझ खान अनेक शत्रूंना त्यांच्याच सैनिकांच्या हस्ते नामोहरम करीत असे. त्यांनी अनेक राजांच्या सेनाधिकाऱ्यांना मोठी मोठी आमिषं दिली आणि आपल्या राजाला युद्धाच्या रणांगणावर आणल्यानंतर मारण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे चंगीझ खानचं हे साम्राज्य सतत वाढत गेलं. त्यांनी एक नेता म्हणून आपल्या अनुयायांना 3 गोष्टीची जाणीव करून दिली की केवळ निष्ठा आणि साहस यांना मी प्राधान्य देतो. मी गुणवत्तेची पारख करणारा नेता आहे. जो कोणी साहसी युवक माझ्या सैन्यात येईल त्याला लुटीमध्ये हिस्सा मिळेलच, परंतु त्याकरता त्याला सक्तीचं सैनिक प्रशिक्षण घ्यावं लागेल. तो आपल्या सैन्यातल्या प्रत्येक सेनानीला, प्रत्येक सैनिकाला समान वागणूक देत असे. त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की संध्याकाळचं जेवण तो आपल्या सैनिकांसोबत बसून मैदानातच घेत असे. त्यामुळे त्याला सैनिकांच्या मनातले विचार कळत असत, त्यांच्या भावना लक्षात येत असत. तो सेनेपासून कधीच दूर जात नसे. त्याच्यामुळे मर्यादित सैन्य असून सुद्धा त्यांनी अनेक मोठ्या मोहिमा पार पाडल्या. तो क्रूर वृत्तीचा पुरस्कार करणारा व्यक्ती होता. आपल्यापेक्षाही आपले सैनिक अधिक क्रूर असले तर शत्रूचा लवकर निपात होईल, अशा प्रकारची त्याची धारणा होती. त्याने आपल्याबद्दलच्या, आपल्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या, क्रौर्याच्या अनेक खोट्या कथा स्वतःच पसरवल्या, अनेक अफवा पसरवल्या. याचं कारण त्या अफवा ऐकून, त्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या गोष्टी ऐकून शत्रू गर्भगळीत होत होता. त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर आणि मोठी हत्याकांड घडवून आणली. शत्रूचा पूर्ण विनाश करण्याकरता त्यांनी वेढा नावाचा एका नवीन तंत्राचा वापर केला. बंदुकी आणि बारुदीचा वापर कसा करायचा हे त्यानंतरच्या अनेक राजांना, सुलतानांना चंगीझ खानाच्या सैन्याकडूनच शिकावं लागलं. त्यांनी आपल्या सैन्याचं वंशनिहाय वर्गीकरण केलं. विविध गटांना त्यांनी एकत्र यायला सक्ती केली. त्यामुळे त्या गटांमध्ये एकी निर्माण झाली. मंगोल वंशामध्ये अनेक उपजमाती होत्या, अनेक टोळ्या होत्या. त्या सर्व टोळ्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यातले विरोध, तुमच्यातला कलह, तुमच्यामधला द्वेष कमी होईल, असा त्याचा एक धारणा होती. नियमित सरावावर त्याचा विलक्षण विश्वास होता. जेव्हा युद्ध चालू नसेल तेव्हा तो शिकारीच्या स्पर्धा आयोजित करी आणि अत्यंत कठीण स्वरूपाचे लक्ष आपल्या सैन्याला देत असे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या युद्ध कौशल्यातच वाढ होत होती. नियमित सरावाचं तंत्र प्रथमतः चंगीझ खाननी युद्धतंत्रामध्ये समाविष्ट केलं. त्यापूर्वीचे राजे सैन्याला युद्ध नसणाऱ्या काळात सोडून देत असत. त्याऐवजी त्या सैन्याला त्यांनी नियमितपणे सराव करायला लावणं, त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे शौर्याची कार्य घडवून आणण्याचा त्यांनी हा एक महत्त्वाचा पायंडा सुरू केला. शिकार हा सैन्याचा एक अविभाज्य अंग त्यांनी करून टाकलं. त्यामुळे त्या सैन्याच्या मधली लढाऊ वृत्ती, त्यांचा पराक्रम याला कधीच जंग चढला नाही, हे लक्षात घ्या. सैन्याची संख्येनुसार तो विभागणी करत होता, तसंच वयानुसार सुद्धा. जे सैन्य आक्रमक असेल, जे सैन्य चढाई करता उपयुक्त असेल, त्याला तो पुढे ठेवत होता. सैन्याचं ब्रिगेड्स आणि डिव्हिजन प्रमाणे विभाजन करण्याचं तंत्रही चंगीझ खाननी शोधून काढलं. त्यापूर्वी संपूर्ण सैन्य एकाच पद्धतीने एका ठिकाणी आयोजित केलं जात होतं. या उलट सैन्याची त्यांच्या कौशल्यानुसार, त्यांच्या वृत्तीनुसार, त्यांच्या शस्त्रांच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या प्रकारची वर्गीकरण करायची आणि त्यांना त्या प्रकारे वापरून शत्रूवर चढाई करायचं एक नवीन व्यूहरचना करण्याचं तंत्र, ही कल्पना त्या काळात अभिनव वाटली. मध्य आशियातल्या लोकांना ती चंगीझ खाननीच प्रथम सुरू केली. त्यांनी सैन्याचं विशेषीकरणानुसार वर्गीकरण करायला सुरुवात केली. भालाफेक करणारे सैनिक, घुडस्वार, तलवारबाज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिव्हिजन्स त्यांनी तयार केल्यात आणि त्याला युद्ध जिंकण्याकरताच नव्हे तर सैन्यात शिस्त ठेवण्याकरता फारच उपयोग झाला. त्यांनी ज्या ज्या देशांवर हल्ला केला आणि काबीज केलं, त्या देशातल्या त्या काळातल्या सर्व इमारती, वास्तू, मंदिरं या पूर्णपणे त्यांनी बिचिराग करून टाकल्यात. त्यांनी काहीही शिल्लक ठेवलं नाही. त्याच्या मनात अशी भावना होती की असं कुठलंही स्मारक, अशी कुठलीही इमारत जर शिल्लक ठेवली तर त्याकडे पाहून शत्रूंच्या नंतर येणाऱ्या वारसांमध्ये पुन्हा सुडाची वृत्ती निर्माण होईल. ते पुन्हा एकदा जागे होतील, पुन्हा एकदा तळपून उठतील आणि माझ्यावर चालून येतील. मग अशा प्रकारची प्रेरणा देणारी कोणतीही स्थानं शिल्लकच राहू नये, अशा प्रकारची त्याची एक धारणा होती. त्यांनी अनेक नवीन शस्त्रांचा शोध लावलेला आहे, हे लक्षात घ्या.
प्राचीन शस्त्र, मध्ययुगातली शस्त्र अत्यंत जुनी आणि परंपरागत स्वरूपाची होती. त्यांनी नवीन प्रकारच्या तलवारींचा शोध लावला. हलकी आणि सहज हाताळता येईल अशी शस्त्र तयार करायला लोकांना प्रोत्साहित केलं. त्याकरता त्यांनी अनेक लोकांना पुरस्कार दिले. ही नवीन शस्त्र कशी तयारायची आणि मोठ्या प्रमाणात करण्याकरता त्यांनी अनेक प्रकारच्या आपण त्याला आज कारखाने म्हणूया शस्त्रांचे स्थापन करण्यावर त्यांनी भर दिला. ढाल, तलवार आणि धनुष्य यांच्यामध्ये त्यांनी बरेच बदल केले. खूप दूरवर सहज नेम मारता येईल अशा प्रकारचं धनुष्य कसं तयार करता येईल हे त्यांनी स्वतः शोधून काढलं. बारूद आणि तोफगोळ्याचा शोध लावला आणि त्याचा वापर त्यांनी कल्पकपणे प्रथमतः चीनवरच केला. खरं पाहिलं असता बारुदीचा शोध चीनमध्ये लागला होता, परंतु याचा युद्धतंत्रामध्ये वापर होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चीनी राजांचा पराभव त्या बारुदीच्या माध्यमातूनच केला. त्यांना कळण्यापूर्वीच त्यांची शिबंदी त्यांनी पूर्णपणे नष्ट करून टाकली. त्याचं सैन्य म्हणजे एक चालतं फिरतं शहरच असायचं. जवळपास 1 ते 1.25 लाख नागरिक एवढं मोठं सैन्य, त्यात दारुगोळा, घोडे आणि इतर सर्व यंत्रणा त्यामध्ये असायची. त्यासोबत प्रचंड प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा करणारे लोक असायचे, बाजारमुंगी असायची. शक्यतोवर सोबत सामान न्यायचं नाही, तर ज्या राज्यावर आपण हल्ला करणार आहोत तिथलंच सामान लुटायचं, अन्नधान्य लुटायचं, स्थानिक साधनांवर भर द्यायचा आणि त्या माध्यमातून दूरच्या म्हणजे 120 मैल एका दिवसात प्रवास करून हल्ला करणाऱ्या लांब पल्ल्याच्या मोहिमा ज्या आजही आपल्याला अशक्य वाटतील तो सहजपणे पूर्ण करीत होता. त्यामुळे युद्धामध्ये मंगोलांचा पराभव करणं सहसा शक्य होत नसे. त्याच्या एका युद्धाच्या जागी प्रत्यक्ष हजर असणाऱ्या एका पर्शियन इतिहासकारांनी काय लिहिलं आहे ते लक्षात घ्या. मोर न्यूमरस दॅन ॲन्ड्स अँड लोकस्ट, मोर दॅन सँड ऑफ द डेझर्ट ऑर ड्रॉप्स ऑफ रेन. त्याचं सैनिक जेव्हा आक्रमण करायला चालून येत तेव्हा ती प्रचंड मोठी झुंड वाटायची, जणू काही एखाद्या मुंग्यांची रांग प्रचंड वेगाने चालून यावी त्याप्रमाणे. आणि त्यामुळे शत्रूला त्या सैन्याच्या झपाट्याने येणाऱ्या चढाईच्या आक्रमणाच्या दृश्यांनीच दहशत बसायची. शत्रूची युद्ध करण्याची वृत्ती आपोआपच संपुष्टात यावी अशा प्रकारचं भय निर्माण होत असे. त्यांनी मानसशास्त्रीय युद्ध नावाच्या तंत्राचाही खरं पाहिलं तर विकास चंगीझ खाननीच केला आहे. प्रथम तीव्र हल्ले करायचे, दहशत निर्माण करायची, मोठी हत्याकांड करायची आणि त्यानंतर जे कोणी शरण येतील त्यांच्याकडून जे काही असेल ते सर्व लुटून घ्यायचं. अशा प्रकारचं धोरण त्यांनी सतत प्रचार करायचा की चंगीझ खान फार क्रूर आहे, चंगीझ खानचं सैन्य फार पराक्रमी आहे, असा प्रचार करून शत्रूच्या सल्लागारांना, शत्रूच्या सैन्याला, त्यांच्या सेनानीला युद्ध करण्यापासून परावृत्त करायचं, त्यांना आधी शरण यायला लावायचं आणि मग राजावर हल्ला करायचं. मंगोल या नावाबद्दलच भीती निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची एक युद्ध यंत्रणा त्यांनी तयार केली. त्याचा या युद्ध यंत्रणेचा अभ्यास अनेक पाश्चिमात्य लोकांनी केला आहे. चंगीझ खान अँड द मंगोल वॉर मशीन या नावाचं पुस्तकही आहे. त्यांनी गती आणि धक्का नावाचं एक नवीनच तंत्र शोधून काढलं. ज्यावेळेला जवळच्या राजाला असं वाटेल की चंगीझ खान आपल्या राज्यावर हल्ला करणार आहे त्यावेळेला नेमकं त्या राज्याच्या सीमेपासूनच तो निघून जात असे आणि दुसऱ्या दूरच्या राज्यावर हल्ला करायचा. त्यामुळे प्रचंड गतीने त्याचं सैन्य तर पुढे जातच होतं, पण ज्या राजाला आपल्यावर आता आक्रमण होणार नाही असं वाटत असेल अशा राजाला अचानक धक्काच बसायचा आणि तो तयार नसल्यामुळे त्याचा पराभव व्हायचा. चातुर्य आणि चपळतेचा त्यांनी खूपच कल्पकतेने वापर केला. त्याहीपेक्षा म्हणजे त्यांनी फसवणूक आणि गनिमी कावा यांचा वेळोवेळी उपयोग केला. काही ठिकाणी छोटे हल्ले करायचे. शत्रूला वाटलं की चंगीझ खानापाशी आता मोठं सैन्य नाही, त्यावेळेला नेमकं मोठं सैन्य पुढे आणायचं, गुप्तहेरांचं एक मोठं जाळं निर्माण करायचं आणि अत्यंत नियोजित पद्धतीने समन्वयाने हल्ले करायचे. याकरता त्यांनी अनेक नवीन यंत्रणा प्रस्थापित केल्या. त्याच्यापैकी संदेशवहनाच्या यंत्रणेबद्दल तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. वेढा तंत्राचा त्यांनी ज्या प्रकारे वापर केला की लहान राज्यांना वेढा घालायचा आणि त्यांना भयचकित करायचं. त्यांना तात्काळ मारायचं नाही, त्यांचा तात्काळ पराभव करायचा नाही, तर त्यांना शरण येण्याकरता भाग पडायचं. त्यांचा अन्न पुरवठा बंद करायचा. भिंती असणारी शहरं जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत कठोर हल्ले करायचे आणि वेढा भक्कम करण्याकरता वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करायचा. असं एक अत्यंत त्या काळातलं दहशतीने परिपूर्ण असणारं भयावह असं तंत्र त्यांनी वापरलं. जे सैनिक त्या शिबंदीमधून त्या तटबंदीवरून बाहेर येतील त्यांची त्यांच्या नागरिकांपुढेच क्रूर हत्या करायची आणि एक वेगळ्या प्रकारचा संदेश त्यांच्यामध्ये गेला पाहिजे असाही तो प्रयत्न करीत असे. चंगीझ खानाच्या या युद्धतंत्रामुळे मंगल साम्राज्याचा विस्तार फारच वेगाने झाला. मग हे राज्य चालवायचं कसं याच्याकरता त्यांनी स्वतंत्र प्रशासन पद्धती निर्माण केल्या. या प्रशासन पद्धतीत त्यांनी अनेक सुधारणा केल्या. चंगीझ खानाचा जिवंत असताना त्याच्या हयातीमध्ये तो सर्वोच्च शासक होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती होत्या आणि चीनी समाजात चीनी राज्यांनी ज्याप्रमाणे एक विशिष्ट प्रकारची प्रशासन पद्धती विकसित केली होती ज्याला आपण आजची प्रशासन पद्धती म्हणतो, तिचा नंतर इंग्लंडनी स्वीकार केला आणि नंतर भारताने सुद्धा. आज आपल्याकडे जी IAS प्रशासन पद्धती आहे तिचा जनक
तिचं जनकत्व चिनी राज्यांकडे जातं. तीच पद्धती चंगीज खानाने स्वीकारली. तो स्वतःला विश्वाचा नायक म्हणत होता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब म्हणजे एक सुवर्ण कुटुंब होतं, अत्यंत पवित्र होतं. केवळ या कुटुंबातील सदस्यांनाच त्याच्या राज्यावर राज्य करण्याचा अधिकार होता. 1187 मध्ये चंगीज खान ही पदवी धारण केली. तो तैमुजींचा चंगीज खान झाला. 1206 मध्ये तो मंगोल देशाचा स्वामी झाला. 1221 मध्ये त्यांनी जलालुद्दीन खिलजीचा पराभव सिंधू नदीच्या किनाऱ्यावर केला आहे, हे लक्षात घ्या. अनेक भारतीय इतिहासकार असं म्हणतात की या संघर्षानंतर चंगीज खाननी भारताकडे येण्याचं साहस केलं नाही. हे खरं नाहीये. यात खिलजीचा पराभव झाला हाच इतिहास आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1226 मध्ये त्यांनी चीनवर विजय मिळवला, परंतु त्यानंतर त्याचं सर्व लक्ष युरोपाकडे असल्यामुळे तो पुन्हा भारताकडे मात्र आला नाही. त्याच्या प्रशासन पद्धतीत अधिकाऱ्यांना लायकीप्रमाणे पद मिळालं पाहिजे हा त्याचा आग्रह असायचा. ज्या प्रशासकाला एका विशिष्ट प्रकारची लायकी प्राप्त झाली असेल, विशिष्ट प्रकारच्या पात्रता असतील, तोच मुख्य प्रशासक होऊ शकेल आणि केवळ मंगोल वंशाचा व्यक्तीच मुख्य अधिकारी होऊ शकेल. तर युरोपातला, रशियाचा, चीनचा, तिथे मात्र त्यांनी काही ठिकाणी गैर मंगोल शासकही नियुक्त केले. शासन यंत्रणा विकेंद्रित असली पाहिजे, ज्यामुळे तिचं कार्य सुरळीतपणे पार होतं. हा सिद्धांत, डिसेंट्रलायझेशनचा सिद्धांत त्यांनी सहजपणे स्वीकारला. कदाचित त्याचं जनकत्वही त्याच्याकडे दिलं जातं. त्यांनी संपूर्ण मंगोल साम्राज्याला 4 मोठ्या विभागात रचलेलं होतं आणि त्यांचे नंतर अनेक उपविभाग केले होते. या 4ही राज्यांचा प्रमुख त्यांची निवड चंगीज खान स्वतः करीत होता. प्रत्येक भूभागावर पूर्ण आणि कठोर नियंत्रण असण्याकरता त्यांनी एक नवीन प्रकारची संदेशवाहन यंत्रणा तयार केली होती. त्यामुळे त्या भागात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याचं कार्य तो सहजपणे करू शकत होता. त्यांनी पर्शियन प्रशासन पद्धती स्वीकारली होती. पर्शियन प्रशासन पद्धतीमध्ये एका विशिष्ट प्रकारे माहितीचा प्रवाह वाहत असतो. माहितीचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळ्यांवर सादरीकरण होत असतं, रिपोर्टिंग होत असतं. तीच पद्धत त्यांनी स्वीकारली, कारण त्याच्या दृष्टीने ही पद्धत अत्यंत जलद होती. त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कधीच माफ केला नाही. त्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिल्यात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये, मग त्या दुसऱ्या देशातल्या जरी असल्यात तरी देखील एक प्रकारची आदराची भावना होती. चंगीज खानाच्या सन्मानार्थ मंगोलियांनी ज्या मुद्रा काढल्या आहेत, आज ज्या मुद्रा चालल्या, त्या प्रत्येक मुद्रेवर चंगीज खानाच्या पराक्रमाचे, त्याच्या चित्रांचे प्रतिकृती आहे. चंगीज खानाच्या या साम्राज्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारे विभाजित करण्यात होतं त्याला खानात असे म्हणतात. या खानातीचे 4 भाग होते आणि प्रत्येक भागावर चंगीज खानचा एखादा कुटुंबीय व्यक्ती किंवा मुलगा किंवा प्रतिनिधी की जो चंगीज खानाच्या वंशातलाच होता, तो राज्य करीत होता. मध्यपूर्व चंगीज खानाने जेव्हा आपल्या अंमलाखाली आणलं त्यावेळी तिथे काही प्रमाणात इस्लामचा प्रभाव झालेला होता. यापूर्वी मध्यपूर्व कोणी जिंकलं नव्हतं, परंतु चंगीज खानने इराण ही राज्य जिंकलीत. एवढंच नव्हे तर त्या भागातल्या अनेक लोकांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्यामुळे चंगीज खानाचा मध्यपूर्वेवर प्रचंड अंमल, त्याचा प्रभाव आणि त्याचं नाव अत्यंत भयानी ते लोक घ्यायला लागले. चंगीज खान हा मध्यपूर्व काबीज करणारा पहिला गैर मुस्लिम शासक होता, हे लक्षात घ्या. बगदाद शहर त्यांनी 1192 मध्ये जिंकलं. त्यानंतर जवळपास 1000 वर्षांनी 2003 मध्ये अमेरिका बगदाद शहरावर आक्रमण करू शकली आहे, हे लक्षात घ्या. मध्यपूर्वेतल्या लोकांना असं वाटू लागलं की आपण इस्लाम धर्माचे आहोत, आपला धर्म पवित्र आहे, आपल्याला कोणी हरवू शकत नाही. मग चंगीज खानाने आपला पराभव कसा केला? कदाचित तो ईश्वरी अंश असेल, तो फार महान पुरुष असेल असं त्यांना वाटायला लागलं आणि त्याच्यातूनच खान हे नाव त्यानंतर इस्लाम धर्मीयांनी स्वीकारले, हे लक्षात घ्या. मध्यपूर्व खानाचे आधिपत्य आल्यानंतर त्यांनी तिथे पर्शियन पद्धतीचा स्वीकार केला, हे लक्षात घ्या. त्यांनी तिथे आपल्या समाजाची रचना आणली, पण ती खालच्या स्तरावर. करारोपण कसं करायचं, प्रशासन कसं करायचं, ज्याच्यात त्यांनी उत्तम प्रकारच्या पद्धती आणि कोड्स, नियम घालून दिलेत. त्यामुळे कृषी आणि व्यापारावर अनुकूल प्रभाव झाला. बगदादचा त्यांनी बिमोड केला. मध्यपूर्वेचा बिमोड केल्यानंतर बगदादला पुन्हा पुनर्स्थितीत यायला बराच काळ लागला. चंगीज खाननी रशियावर आक्रमण केलं. त्या काळात मॉस्को हे अत्यंत छोटं गाव होतं, परंतु चंगीज खानच्या अत्यंत वेगवान आणि साहसी आक्रमणात मोहिमांमुळे रशियाचा प्रचंड वेगाने पराभव झाला. रशियन लोकांना असं वाटायला लागलं की चंगीज खान हा रशियाला देवाने दिलेला शाप आहे, आपण केलेला पापाचा परिणाम आहे. काळ्या समुद्रापर्यंत आणि कॅस्पियन समुद्रापर्यंत चंगीज खानचं राज्य आपोआपच पसरलं. रशियन समाजावर चंगीज खानच्या या पराक्रमाचा आणि त्याच्या सैन्याचा असा काही प्रभाव झाला की संपूर्ण रशियन समाजाने नंतर मंगोल जीवन पद्धती स्वीकारली. अनेक शतकेपर्यंत मंगोलांच्या पद्धतीनेच रशियन समाज जगत होता. त्याच विचारसरणीचा त्यांनी स्वीकार केला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रशियाला त्याचा अनेक प्रकारे लाभ झाला.
मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्यांनी संदेशवहनाच्या पद्धतीत फार मोठे बदल घडवून आणले. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी बदल म्हणजे टपाल व्यवस्था. पत्रव्यवहार कसा करायचा? पत्रव्यवहार जलदपणे झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गावाच्या प्रमुखाला अपेक्षित माहिती, आदेश, संदेश पटकन मिळावा याच्याकरता एका शास्त्रीय पद्धतीने त्याने टपाल व्यवस्थेची यंत्रणा केली. त्याला रिले सिस्टीम म्हणतात. आणि ही यंत्रणा जवळपास 1850 पर्यंत याच पद्धतीने सर्व दूर मध्य आशियामध्ये आणि युरोपच्या बऱ्याचशा भागामध्ये कायम होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. करारोपण कसं करायचं याचेही त्यांनी नियम तयार केले आणि त्यामुळे अनेक लोकांना, विशेषतः खालच्या वर्गातल्या गरीब लोकांना त्याचा फायदा झाला. गरिबांकडून कमीत कमी कर घ्यायचा, श्रीमंत जमीनदार उमराव यांच्याकडून अधिक पैसा घ्यायचा. त्यांनी जमा केलेल्या पैशाचा, मग त्यात लुटीचा हिस्सा असेल किंवा महसुलीचा हिस्सा असेल, मोठा हिस्सा राज्याला मिळाला पाहिजे, ज्याच्याकरता त्यांनी नवीन प्रशासन पद्धती स्थापन केली. नवीन जगाची आणि युद्धतंत्रांची माहिती त्यांनी जगाला मिळवून दिली. नवीन सैन्य उभारण्याची तंत्र त्यांनी तयार केली. 16 वर्षावरच्या प्रत्येक व्यक्तीला सैन्यात सहभागी व्हावंच लागेल असा त्यांनी एक सक्तीचा नियम केला. सक्तीचं सैन्य प्रशिक्षण हा त्याच्या काळापासून आजपर्यंत युरोपात चालत आलेला एक प्रघात आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. रशियाला मंगोलांनी पराभव केलं. रशियन राजपुत्र त्याला शरण आलेत, परंतु त्याचा परिणाम काय झाला की रशियन राजपुत्रांनी मंगोलांचंच नाव आपल्याला लावून घेतलं. अनेक रशियन, त्यानंतरच्या अनेक काळापर्यंत, अनेक दीर्घ काळापर्यंत, अनेक पिढ्यांपर्यंत रशियन लोकांनी मंगोलांच्याच राजपुत्रांची नावं आपल्या मुलांना दिली. एका प्रकारची नवीन रियासत पद्धती त्यांनी तिथे स्थापन केली. जमीनदारी ज्याला आज आपण म्हणतो, वतनदारी ज्याला आपण म्हणतो, सर्फडम ज्याला म्हणतात, अशा प्रकारची रचना रशियात चंगीज खानामुळे स्थापन झाली. त्याचा रशियावर फार विपरीत परिणाम झाला. रशियात जो वर्गकलह झाला तो या पद्धतीनंच निर्माण झाला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांवर त्याच्या नंतरच्या काळात खूप प्रचंड कर लादण्यात आले. रियासतदार खूप प्रभावी झालेत. अनेक अन्यायकारक पद्धती रशियात त्यातून निर्माण झाल्यात. त्याच्यामुळे जमीनदारांचा अन्याय शेतकऱ्यांना वारंवार सहन करावं लागला. त्यांना कुलक असं म्हणतात. त्यातून गुलामगिरी निर्माण झाली. चंगीज खानच्या समाजामध्ये, मंगोल समाजामध्ये कुशल कारागीर नव्हते आणि म्हणून रशियातल्या उत्तम आणि कुशल कारागिरांना त्यांनी अक्षरशः गुलाम म्हणून तिथून पकडूनच नेलं आणि त्यानंतर कितीतरी वर्ष अशा प्रकारचा हा कारागिरांचा प्रवाह मंगोलियाकडे जात राहिला. रशियाला त्याचा विपरीत परिणाम झाला. रशियाला मोठा फटका बसला. त्याला आपण सिल्क रोड असं म्हणतो. त्या सिल्क महामार्गावर शांतता निर्माण व्हावी, व्यापाराचा विकास झाला पाहिजे, व्यापाराच्या माध्यमातून अधिक महसूल मिळाला पाहिजे, याकरता त्यांनी या सिल्क महामार्गाचा विस्तार केला. संपूर्ण मध्य युरोपामध्ये ठिकठिकाणी त्यांनी संरक्षक जाळी निर्माण केली. नवीन नियंत्रण केंद्र स्थापन केली. व्यापार वाढला पाहिजे, कारण व्यापार वाढला तरच महसूल वाढतो, हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यासोबत त्यांनी सांस्कृतिक विनिमयाला अत्यंत मोठं उत्तेजन दिलं. युरोपाच्या सीमेवर असणाऱ्या सर्व राज्यातल्या स्त्रिया, मुली, आपल्या समाजातल्या लोकांनी त्यांच्याशी विवाह केला पाहिजे, त्यांच्या चालीरीती आपण शिकल्या पाहिजेत, त्यांच्याकडून नवीन शिक्षण आपण घेतलं पाहिजे, असा दृष्टिकोन चंगीज खानाने ठेवला. त्याच्या पाठीमागचा हेतू मंगोल वंशाचा विकास व्हावा हाच होता. चंगीज खानाच्या सन्मानार्थ अनेक देशांनी पत्रमुद्रा काढल्या आहेत. मंगोलियानी तर काढल्याच आहेत, पण चीन आणि रशियानी सुद्धा चंगीज खानच्या समर्थनार्थ, त्याच्या सन्मानार्थ पत्रमुद्रा काढल्या आहेत. चंगीज खानाने ज्या प्रकारच्या प्रशासन पद्धती स्थापन केल्या त्याला याम असं म्हणतात. दूर अंतरावरचा व्यापार सहजपणे झाला पाहिजे. व्यापारी मार्गावरती डाकू आणि दरोडेखोर यांचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी सैनिकी स्थानिक कायम स्वरूपाची स्थापन केली. नवीन तंत्रज्ञान आणि माहिती साधनांचा वापर कसा करता येईल याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. फिलिपिन्स पासून तर पश्चिमेला जोडणारा महामार्ग करता येईल आणि तो करावा याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला. आज जो चीनचा जो प्रयत्न चालू आहे सीपेक नावाचं, तो याचंच एक व्यवहार्य स्वरूप आहे असं लक्षात घेता येईल. पारपत्र, पासपोर्ट ज्याला आपण म्हणतो, परवाना ज्याला आपण म्हणतो, त्याची कल्पना देखील चंगीज खाननी जाणली. एका प्रांतातून, एका गावातून दुसऱ्या गावात जायचं असेल तर एका विशिष्ट प्रकारचं ओळखपत्र असल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही, अशा प्रकारची त्यांनी सक्ती घालून दिली. त्यामुळे गुप्तहेरांना, दुसऱ्या देशातल्या, दुसऱ्या प्रांतातल्या सैनिकांना सहजपणे प्रवास करण्यावर अनेक बंधनं आली आणि त्यामुळे चंगीज खानच्या साम्राज्याचं संरक्षण देखील होऊ लागलं. त्यांनी व्यापाऱ्यांना अनेक सवलती दिल्यात, संदेशवहनात बदल घडवून आणले. परिणामतः चंगीज खानच्या काळामध्ये त्याचं साम्राज्य टिकलं, त्याच्या साम्राज्याचा विस्तार झाला. मार्को पोलो हा चंगीज खानच्या आणि त्याच्यानंतर कुबलया खानाच्या दरबारात बरीच वर्ष राहिलेला पहिला युरोपियन व्यक्ती होता. त्यांनी खानाचं चरित्र आणि त्याच्या कार्यपद्धतीबद्दल विलक्षण मोठं लिखाण केलं आहे. तो खानाचा राजप्रतिनिधी म्हणून अनेक देशात गेला सुद्धा आहे. चीनवर जेव्हा मंगोलियाचं राज्य स्थापन झालं चंगीज खानाचं, त्यानंतर चीनमधल्या अनेक शहरांमध्ये, अनेक ठिकाणी चंगीज खाननी स्वतःच्या सन्मानार्थ मोठे मोठे राजवाडे आणि इमारती बांधून घेतल्या.
त्याच्या पाठीमागचा त्याचा हेतू हाच होता की या विशाल देशाला आपली आठवण कायम राहिली पाहिजे. मी या देशावर राज्य केलं होतं हे या देशातल्या समाजाच्या लोकांच्या लक्षात कायम राहिलं पाहिजे. आजही यापैकी अनेक इमारती शिल्लक आहेत. चीनमधल्या लोकांच्या मनात मंगोल लोकांबद्दल अशी प्रचंड दहशत निर्माण झाली होती की त्यामुळेच चीनची भिंत या नावाने प्रसिद्ध असणारी जागा निर्माण झाली. रानटी आणि भटक्या टोळ्यांची वारंवार होणारी आक्रमणं थांबवण्याकरताच या भिंतीची निर्मिती झाली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चंगीज खानाचं राज्य धोरण कसं होतं तर सैनिक शिक्षण प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. ते सक्तीचं असलं पाहिजे. विविध प्रकारचे युद्धतंत्र प्रत्येक व्यक्तीने शिकली पाहिजे. तलवारबाजी, धनुष्य, भालाफेक यामध्ये प्रत्येक व्यक्ती तरबेज असला पाहिजे. कारण आपला हेतू एकच आहे, तो म्हणजे युद्ध जिंकणं. पराक्रमाच्या खोट्या बातम्या देऊन शत्रूचा विनाश करणं हे आपल्याला नेहमी जमलं पाहिजे. अशा प्रकारचं प्रशिक्षण त्यांनी आपल्या सेनाधिकाऱ्यांना वारंवार दिलं. 1206 मध्ये चंगीज खानच्या राज्य विस्ताराला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी उत्तर चीन 1211 मध्ये जिंकून घेतला. त्यानंतर त्यांनी इराण 1219 मध्ये जिंकून घेतला. कोरियाचा पराभव त्यांनी 1231 मध्ये केला. रशिया 1237 मध्ये जिंकून घेतला. इराक, बगदाद आणि मध्यपूर्व 1258 मध्ये आणि नंतर दक्षिण चीन 1264 मध्ये. अशा प्रकारे त्यांनी युरोप, हंगेरी, पोलंड आणि फ्रान्सच्या सीमेपर्यंत त्याचं सैन्य गेलं होतं. हंगेरी आणि पोलंड देखील त्यांनी अंकित केला होता. तुर्कस्तान त्यांनी जिंकून घेतला होता. अशा प्रकारे 3 खंडांवर एकाच वेळी राज्य करणारा तो राजा होता. त्याचे वंशज त्याचे इतकेच पराक्रमी निघालेत, परंतु फार थोड्या काळाकरता. कुबलया खान, हलाकू यांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याच्याबद्दलची माहिती नंतर कधीतरी बघूया आपण. चंगीज खानाचा मृत्यू 1227 मध्ये झाला. त्यांनी अखेरची लढाई केली टागून म्हणजे इजिप्शियन वंशाच्या लोकांशी. तो इजिप्तमध्ये असताना त्यांनी इजिप्तच्या काही भागावर त्यांनी नियंत्रण केलं, विजय मिळविला. परंतु एका चढाईमध्ये तो घोड्यावरून पडला. त्यावेळेला त्याला भयंकर जखमा झाल्या. त्या जखमानंतर कधीच भरून निघाल्या नाहीत. त्यात तो आजारी झाला आणि 1227 मध्ये अखेर तो मरण पावला. तो विलक्षण धार्मिक वृत्तीचा मनुष्य होता. त्याच्यामुळे त्याचे अंतिम संस्कार मंगोलांच्या परंपरागत पद्धतीने अत्यंत गुप्तपणे झाले. त्याचा मृतदेह याचं अंतिम दर्शन कोणालाही करू देण्यात आलं नाही. जेव्हा त्याचा मृतदेह वापस आणण्यात आला आणि मंगोलियात एका विशिष्ट ठिकाणी पुरण्यात आला, तेव्हा त्याचं शव कुठे दफन केलं हे कोणालाही कळू न देण्याची काळजी मंगोल लोकांनी घेतली. त्याच्या अंतिम यात्रेला जेवढे लोक हजर राहिले होते आणि ज्या मार्गातून ती अंतिम यात्रा गेली त्या भागातल्या सर्व लोकांना मारून टाकण्यात आले आणि त्याची कबर दडवून ठेवण्यात आली. त्या कबरीचा मार्गही कोणाला कळू नये याच्याकरता प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे आजही चंगीज खान नक्की कुठे मेला आणि त्याची कबर कुठे आहे याबद्दल अनेक प्रकारचे विचार, तर्क, कुतर्क आहेत. याच्यावर अनेक रहस्यकथा देखील लिहिण्यात आल्या. द लास्ट टोम्ब ऑफ चंगीज खान या नावाचे एका रहस्यकथेत चित्रपटही निघालेला आहे. चंगीज खानचं साम्राज्य 1200 मध्ये अशा प्रकारचं छोटंसं होतं, परंतु 1294 मध्ये मात्र ते पूर्ण विस्तारित झालेलं होतं. 1294 मध्ये म्हणजे चंगीज खानच्या नातवापर्यंत त्यांनी कोरिया, व्हिएतनाम हा भाग देखील आपल्या राज्याला जोडून घेतलेला होता. परंतु चंगीज खानानंतर काय झालं, त्याच्या मुलांनी आपल्या बापासारखाच मोठा पराक्रम केला. रशिया तर त्यांनी जिंकून घेतलाच होता, पण पूर्व युरोपही त्यांनी आपल्या राज्यात सहभागी करून घेतला. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया सुद्धा त्यांनी जिंकून घेतलं. त्याचा दुसरा नातू कुबलया खान त्यांनी तर अधिकच मोठा पराक्रम गाजवला. परंतु अखेर या मोहिमा, या युद्धांचा, या राज्य विस्ताराच्या कार्यक्रमाला कुठेतरी पूर्णविराम मिळणारच होता. चंगीज खानच्या नातवानी अखेर जपानवर हल्ला केला, परंतु त्याला जपानी लोकांच्या कडवेपणाचा परिचयच झाला नव्हता. जपानच्या युद्धाकरता त्यांनी नाविकांचा आणि नावांचा वापर केला. जपानी लोकांनी इतक्या विलक्षण प्रकारे प्रतिकार केला की त्यात कुबलया खानाचा पराभव झाला आणि तिथूनच पतनाला सुरुवात झाली असं मानलं जातं. सर्वप्रथम पर्शिया म्हणजे आजच्या इराणनी चंगीज खानाच्या विरुद्ध आपलं बंड पुकारलं, कारण त्याचे नातू विलासू झाले होते. त्यांना राज्य विस्ताराची कामना राहिली नव्हती. त्यांच्यामधल्या युद्धखोर प्रवृत्तीवर कुठेतरी आळा बसला होता. 1350 मधल्या मध्य आशियातल्या अनेक राज्यांनी स्वातंत्र्य पुकारलं. रशियाने 1420 मध्ये बंड केलं आणि अखेर 1420 पर्यंत एका माणसाने स्थापन केलेलं अत्यंत विशाल असं साम्राज्य अल्पावधीतच संपुष्टात आलं. अवघी 150 वर्षात साम्राज्याची निर्मिती होऊन त्याचा विनाशही झाला. कुबलया खानाच्या अखेरीस साम्राज्याची विनाशाकडे वाटचाल होऊ लागली. प्रचंड कर असल्यामुळे लोक नाराज झालेलेच होते, परंतु युद्धामुळे अनेक त्याचे सैनिक मारले गेले होते. मोगल वंशाच्या लोकांना आता युद्ध नकोशी झाली होती. 1294 मध्ये कुबलया खानाचा मृत्यू झाला. त्याच्या दुर्दैवाने 1330 पर्यंत अत्यंत प्रचंड मोठा दुष्काळ पडला. हा दुष्काळ एवढा भीषण होता, जवळपास 30 वर्ष हा दुष्काळ चालला, की त्यामुळे लोक हताश झाले होते. युद्धाची इच्छाच राहिली नव्हती. पराक्रम दाखविण्याची
तयारीच नव्हती, कारण अन्नच नव्हतं खायला. त्यानंतर मग मोठे पूर पण आले. बंड आणि विरोध, सामंतांनी पुकारलेलं स्वातंत्र्य युद्ध, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची तयारी आणि मानसिकता चंगीज खानाच्या वंशजामध्ये राहिली नाही आणि चंगीज खानाचा वंश संपला. त्याची अनेक ठिकाणी स्मारकं आहेत. मंगोलियाची स्मारकं मध्यपूर्वेत आहेत. मध्यपूर्वेतल्या अनेक देशांमध्ये त्याच्या नावाने इमारती आहेत. अनेक किल्ले, महाल, स्मारकं आहेत. अनेक विमानतळांना त्याचं नाव दिलं आहे. अनेक ठिकाणी चलनांवर त्याचा फोटो आहे. जगातल्या सर्वात प्रभावी अशा ऐतिहासिक व्यक्तींमध्ये त्याचा क्रमांक फार वरचा आहे. त्याचे ठिकठिकाणी मध्यपूर्वेत, मध्य आशियामध्ये तर पुतळेच आहेत. काही पुतळे विलक्षण आकाराचे आहेत. त्याच्या नावात मंगोलियात त्याच्या नावाने एक जे स्मारक बांधण्यात आलं आहे, त्यात संपूर्ण जगाचा नकाशा आणि त्यापैकी कोणता भाग चंगीज खानने जिंकून घेतला होता याचं चित्रणही करण्यात आलं आहे. चंगीज खानच्या या स्मारकांमधून मंगोलिया आपल्या वंशश्रेष्ठत्वाची जाणीव लोकांना करून देऊ इच्छितो. परंतु इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं साम्राज्य निर्माण करणाऱ्या चंगीज खानाचा साम्राज्याचा इतक्या अल्पावधीत विनाश का झाला? याचं पहिलं कारण असं आहे, नॉर्थकोट पार्किन्सन नावाच्या एका प्रख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ आणि इतिहासकारांनी सांगितलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्ती जेव्हा राज्य निर्माण करतो, साम्राज्य निर्माण करतो, त्यावेळेला तो अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करतो. त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या महत्वाकांक्षेच्या पोटी, त्या जिद्दीच्या पोटी तो अनेक प्रकारची दुःख व कष्ट सहन करतो आणि पुढे जातो. जसं की एखादा उद्योगपती जेव्हा आपला छोटासा उद्योग सुरू करतो, त्यावेळेला तो एखाद्या गॅरेजमध्ये बसून सुद्धा काम करायला तयार असतो. त्याला त्याच्याकरता एअर कंडिशनर्सची आवश्यकता नसते आणि त्याला आरामाची आवश्यकता नाही असं वाटतं. परंतु त्यानंतर त्याची जी मुलं असतात, त्यांना आयतं मिळालेलं साम्राज्य पाहून त्यांच्यामधल्या विलासी वृत्तीला आपोआपच प्रोत्साहन मिळतं. नॉर्थकोट पार्किन्सन यांच्या मते आजोबांनी जर समजा एखादा उद्योग स्थापन केला असेल तर आजोबांनी वयाची 40 वर्ष गॅरेजमध्ये घालवलेली असतात. परंतु मुलांना मात्र त्या आयुष्यातली 40 काय 50 वर्ष देखील चांगल्या आरामदायक खुर्चीत बसून घालवायची वाटतात आणि नातवाला तर त्या उद्योगाची पर्वाच नसते. अनेक राज्यांमध्ये, अनेक साम्राज्यांमध्ये हीच गोष्ट आपण वारंवार पाहिली आहे की साम्राज्य निर्माण करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या मोठ्या त्याग करतात, मोठं युद्ध जिंकतात, अनेक पराक्रम गाजवतात, सुधारणा घडवून आणतात, प्रयत्न करतात, अथक चिंतन करतात. परंतु त्या साम्राज्याची किंमत त्यांच्या वंशजांना असते का? स्वातंत्र्य मिळवण्याकरता बलिदान करणाऱ्या पिढीचं स्मरण आपल्याला होतं का? आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य कोणाच्या तरी होल्डारमधून पडलेला एक तुकडा आहे असं आपल्याला वाटायला लागतं. त्या स्वातंत्र्याची किंमत, त्या स्वराज्याची किंमत आपल्याला जाणवत नाही. चंगीज खानच्या नातवांना, त्याच्या वंशजांना, त्याच्या सैनिकांना या समृद्धीची, या साम्राज्याची जाणीव, त्याची कदर करावीशी वाटली नाही आणि म्हणून चंगीज खानच्या साम्राज्याचा पराभव झाला. आज आपण इतरही अनेक साम्राज्यांचा इतिहास जर पाहिला तर हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या साम्राज्यावर तर सूर्य कधी मावळत नाही असं म्हटलं जात होतं, ते एका बेटापर्यंत येऊन आज सीमित झालेलं आहे. आणि दुसरं एक साम्राज्य ज्या सर्वोच्च पदावर पोहोचलेलं आहे ते लयाकडेच चाललेलं आहे. या सर्वांच्या उन्नती, उत्कर्ष, प्रगती, विस्तार आणि विनाशाच्या चक्राचा जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, कोणालाही कायम स्वरूपाचं सामर्थ्य, विजय आणि विस्ताराचा अधिकार मिळालेला नाही. जो राजा, जो देश विवेकाने वागतो, संतुलित धोरण ठेवतो आणि आपल्या संपत्तीचं आणि साधनांचं संरक्षण करण्याकरता नेहमी जागरूक आणि सजग असतो, त्यांचाच देश विकसित होतो, त्यांचाच समाज समृद्ध होतो, त्यांचाच समाज टिकून राहतो. जे गर्मीत जातात, गर्वाने फुलून जातात आणि आपल्या साधनांचा दुरुपयोग करतात, ऐश्वर्य आणि मदोन्मत्तपणाने जे उन्मत्त होतात, अशा देशांचा, अशा समाजांचा, अशा व्यक्तींचा विनाश अपरिहार्य असतो. तो काळालाच मान्य असतो आणि तो काळानेच घडवलेला असतो. आणि म्हणून कोणत्याही साम्राज्याच्या बद्दल विचार करताना हे का टिकलं नाही हा प्रश्न आपल्या मनात येऊ द्या. आपला देश जर समृद्ध आणि समर्थ व्हायचा असेल तर किती प्रयत्नांची गरज आहे याची जाणीव असू द्या. आणि जो काही विकास झाला असेल, जी समृद्धी झाली असेल, जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते टिकवून कसा ठेवता येईल याचा विचार आपण नेहमी केला पाहिजे. चंगीज खानासारखं प्रचंड साम्राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आपल्यामध्ये नसेल, पण जे काही आपल्यापाशी आहे ते टिकवून ठेवण्याकरता स्वदेश, स्वाभिमान आणि सधर्म यांची आपल्यात जाणीव राहावी. एवढी जरी वृत्ती आपण बाळगली तरी चंगीज खानाच्या चरित्रापासून आपण बरंच काही शिकलो असं म्हणता येईल. चंगीज खानावर अनेक चित्रपट निघाले, हिंदीमध्ये देखील चित्रपट निघाले. प्रेमनाथ यांची भूमिका असणारा आणि शेख मुख्तार यांची भूमिका असणारा चंगीज खान नावाचा चित्रपट 1960 साली आलेला होता. त्यानंतर हलाकू हा कुबलया खानाच्या मुलावरचा चित्रपट त्यानंतर आला. चंगीज खानावर उमार शरीफ आणि एली वॅलेज यांच्या भूमिका असणारा एक अत्यंत उत्तम चित्रपट चंगीज खान या नावानेच आहे. तो प्रत्येकाने पाहण्यासारखा आहे. तो युट्यूबवर सहजपणे उपलब्ध आहे. या सगळ्या चरित्रातून आपण काहीतरी शिकावं.
त्यांच्या गुणदोषांचा नेमका आणि विवेकाने अभ्यास करावा एवढी आपल्यापाशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.